हे नव्हतं मला माहिती. वंडरस्टॉक आहे तिथे. राईड्स म्हणजे आतमध्ये आहेत का? आतमध्ये, हो हो हो, आतमध्ये सीवूडचे हो सीवूड. आणि त्याला काय फी आहे का? आहे ना, मग आतमध्ये सगळ्या पहिला एंट्री फी पण आहे. हॅलो, नमस्ते, कसे आहात सगळे? आज मी वेगळ्या ठिकाणी आलेली आहे आणि आज मला मैत्रिणीमुळं ना म्हणजे खूप 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 भारी म्हणजे मस्त आनंद भेटलेला आहे. भारी वाटलं आज मला बघून. असं वाटलं नव्हतं आजचा दिवस माझा एवढा अविस्मरणीय जाईल म्हणून. असं वाटतच नाही मी मुंबईमध्ये आहे म्हणून. आम्ही आलो आहे पारशी खील. बेलापूरमध्ये पारसी खील म्हणून छोटंसं डोंगर आहे ना गं? काय आहे? डोंगर का टेकडी? टेकडीच आहे. टेकडी आहे. पण मुंबईमध्ये पण असं ठिकाण आहे म्हणजे हिल स्टेशन. हां, हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतं. असं इथे म्हणजे असं वाटतं का महाबळेश्वर बघितलं, वाटतं माथेरानला आले. मस्त मस्त भारी. आणि घराच्या जवळ असंही बोलल्यावर माझी मैत्रीण किती भाग्यवान आहे. मस्त आहे ना. माझ्या जर घराच्या जवळ हे असतं ना तर मी रोज संध्याकाळी आले असते सूर्याला भेटायला. कारण मला सकाळचा सूर्य आवडतो, संध्याकाळचा सूर्य आवडतो. तेच आता मी मैत्रिणीला म्हणत होते की तू किती भाग्यवान आहेस. संध्याकाळी रोज म्हणजे यायला पाहिजे इथे ना. किती खुशनसीब आहे. समोर म्हणजे तुझ्या एवढं नेचर आहे. सुंदर झाडी, रस्ता आहे, डोंगर आणि इतकं. हां, आय लव्ह बेलापूर. आय लव्ह बेलापूर. बेलापूर आवडतं मला, वाशी आवडतं मला, खारघर आवडतं मला, मुंबई आवडते. आय लव्ह मुंबई म्हणजे. आणि हे ठिकाण म्हणजे जर तुम्हाला धावपळीचं दगदगीचं जीवन असं नको वाटत असेल, कंटाळा आला असेल मुंबईकरांना, तर हे इथे जवळच्या जवळ. हां, नवी मुंबईमध्ये पारसी खील किती छान आहे. इथेच मी मेडिटेशन करायला आलेले. विपश्यना माझा जो कोर्स आहे ना तो मी इथंच केलेला आहे. आणि पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मस्त आता तर छानच वाटतंय. आता थोडा थोडा म्हणजे सूर्य मावळत चाललेला आहे आणि आत्ता कुठे थोडासा वारा येत चाललेला आहे ना. थांब तुम्हाला सूर्य दाखवते. ओके. का झाड बघ ना किती झाडामध्ये पण किती सुंदरता आहे बघा. हा, हे बघ ना, हे बघ किती सुंदर ना दिसतं. पान ना फुलं ना काय. आणि ते आणि तिथे कावळे बसले. त्या झाडावर कावळ्यांनी कब्जा केलाय. याच बघ कावळे पण तुझ्याकडून लय आज पुण्याचं काम झालं ग. कुठे तिकडे बसूया का कुठे बसूया? इथे हे बघ इथे. कारण इथून छान दिसतोय ना सूर्य. सावली पाहिजे का तुला? नाही नाही, आता काय केलं ते. आणि इथे खाली कोण राहत असतील? ते खाली कोण राहत असतील? तुमसे अच्छा कौन है, दिलो जिगर लो जान लो, हम तुम्हारे है सनम, तुम हमें पहचान लो. हा 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 हा. ला 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 ला. अरे हा, सॉरी सॉरी, थांब जरा. तो मी घरी जाणार नाही. काय झालं ग? हा तेच ना. पण इथे ना थोडीशी बिल्डिंग आलेली आहे समोर. थोडीशी जर ही समोरची बिल्डिंग नसती ना तर अगदी खाली जाताना सूर्य आपल्याला बघायला भेटला असता ग. असू दे, कुठेतरी आम्ही दुसरं ठिकाण शोधू आणि मस्त सनसेट तुम्हाला दाखवू कधीतरी. ओके. तर आजच्या दिवसासाठी तुम्ही हा सनसेट बघा आणि समाधान माना आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा.